हाय फ्रेंड्स. तर तुम्ही आजचा व्हिडिओ बघून म्हणशीला की ही काय गडबड ह्यांची चालली आहे, या सगळ्याजणी इतक्या अशा नटून थटून कुठे चालल्या आहेत. तर क्रिएशन फोटोग्राफी तासगाव यांच्याकडून आम्हाला वटपौर्णिमेचं शूट करायसाठी ऑफर आलेली. तर आम्ही आवरून वगैरे त्यांच्या शॉपवरती गेलो. परत तिथूनच त्यांच्या गाडीत बसून आम्ही लोकेशनवरती चाललो. गाडी नंतर आम्ही फायनली लोकेशनवरती येऊन पोहोचलो. गाडीतनं उतरून नंतर आम्ही सर्वजण व्यवस्थित वगैरे सेटअप लावण्यात सगळे बिझी होते. कॅमेरामन आपल्या कॅमेऱ्याचे अँगल वगैरे कुठून कसे व्यवस्थित येतील याचं ऋषीदादा बघायला लागलेले, की कुठून घेतल्यानंतर ऊन येतं, सावली, म्हणजे कुठून घेतल्यानंतर फोटो चांगले येतील, कुठल्या अँगलने फोटो चांगले येतील, हे त्यांचं चाललं होतं. आम्ही सगळेजण आवरून वटपौर्णिमेसाठीचं शूट होतं, त्याच्यामुळे वटपौर्णिमेची पूर्ण तयारी वगैरे करून आलेलो. तर हे शूट ड्रोननी पण त्यांनी शूट केलं. मग नंतर असं पहिल्यांदा त्यांनी तिघींचं पण घेतलं. आम्ही तिघीजण होतो, तिघींचं पण त्यांनी शूट घेतलं. नंतर त्यांनी एक एक जण करून पण एक एक जणींचं वेगवेगळं पण असं शूट घेतलं. म्हणजे तिघींना वेगवेगळ्या पोजेस असं त्यांनी वेगवेगळं शूट करून घेतलं. एकवर त्यांनी जशा पोज आम्हाला कम्फर्टेबल वाटतील किंवा त्यांना फोटोशूट करायला कसं कम्फर्ट वाटेल, या त्यांनी अँगलनी, या विचारांनी त्यांनी प्रत्येकीला जसं सूट होईल तसं प्रत्येकीचे वेगवेगळं शूटसुद्धा घेतलं. नंतर एकटीचंसुद्धा त्यांनी घेतलं. असं करत आम्हा तिघींचं असं वेगवेगळं शूट घेऊन त्यांचं झालं. अँगलने वेगवेगळ्या घेतलं. परत एकटीचं फोटोशूटसुद्धा त्यांनी केलं. नंतर फेऱ्या मारून 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 सगळे दमले होते, त्याच्यामुळं सगळ्यांनी 5 मिनटाचा ब्रेक घेतला. त्या सगळे 5 मिनटांनी सगळ्यांनी रिलॅक्स फील केलं. 5 मिनटांनी नंतर परत थोडंसं उरलेलं, नंतर 5 मिनटं रिलॅक्स होऊन नंतर आम्ही परत उरलेलं फोटोशूट केलं. फायनली मग एवढं केल्यानंतर अंधार व्हायला लागलेलं, त्यामुळं पुढचं फोटोशूट काय म्हणजे व्यवस्थित आलं नसतं. कामापुरतं आमचं शूट त्यांच्या कामापुरतं झालं होतं, त्यामुळं आम्ही पॅकअप करून निघालो, गाडीत बसलो आणि निघालो. तर कसा वाटला आमचा फोटोशूट, म्हणजे व्हिडिओ आल्यानंतर मी तो तुम्हाला दाखवेनच,